राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणाची आज सुनावणी होणार आहे। शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीचीही सुनावणी होणार आहे। सुनावणी पूर्ण करण्याचे काम हे विधानसभा अध्यक्षांसमोर एक मोठं आव्हान असणार आहे। शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीचीही सुनावणी होणार आहे, त्यामुळे या सुनावणीच्या दरम्यान नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी माझा सहकारी स्वप्नील जाधव आपल्या सोबत जोडलेला आहे। स्वप्नील, राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणाची आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे आणि सुनावणी पूर्ण करण्याचे काम हे विधानसभा अध्यक्षांवर त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे, एक मोठं आव्हान आहे। याबाबतचे ताजे आणि सविस्तर अपडेट काय? कारण नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची अपात्रता पात्रता सुनावणी होणार आहे। दरम्यान विधान भवन येथे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर ही सुनावणी होते। खरं तर राहुल नार्वेकर यांना 31 जानेवारीपर्यंत या संदर्भातील सुनावणी पूर्ण करायची, त्यामुळे आज या ठिकाणी सुनावणी पार पडताना वेळापत्रक सुद्धा निश्चित होईल। अजित पवार गटाकडून कशा प्रकारे युक्तिवाद करण्यात येतोय, जयंत पाटील गटाकडून कशा प्रकारे युक्तिवाद करण्यात येतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि या सुनावणीचं वेळापत्रक नक्की कसं असणार आहे। ज्याप्रमाणे शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी संदर्भात जी काही दिरंगाई झाली, जी लांबणीवर सुनावणी गेली, तसेच प्रकार हा अजित पवार गटासोबत होतोय का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण दोन्ही गटाच्या जे वकील आहेत त्यांचा युक्तिवाद होईल, त्यानंतर फेरसाक्ष होतील, यामध्ये बराचसा वेळ जातो। त्यामुळे कशा प्रकारचं हे वेळापत्रक आहे आणि ते वेळेत पूर्ण होतंय का हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि या संदर्भात नक्की कोण कोणावर भारी पडतंय, अजित पवार गटाचा युक्तिवाद कसा असेल, शरद पवार गटाचा युक्तिवाद कसा असेल हे पाहणं फार महत्त्वाचं ठरणार आहे। नक्की स्वप्नील, खरं तर दोन्ही गट आपापला दावा करतायत, मात्र नेमकं वास्तविकता काय होते, सुनावणी दरम्यान काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद स्वप्नील या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।